नमस्कार. कधी विचार केलाय का की आपली आवडती वेबसाईट एखाद्या ॲपसारखी आपल्या फोनच्या होम स्क्रीनवर दिसावी? हो, हे शक्य आहे. ब्राउझरमध्येच एक असं जबरदस्त फीचर लपलेलं आहे जे आज आपण शोधून काढणार आहोत. चला बघूया कसं ते. हे बघा, असं आपल्या सगळ्यांबरोबर होतं नाही का? ब्राउझरमध्ये एकामागे एक टॅब्स उघडलेले असतात, कामाचे, सोशल मीडियाचे, आणि मग नेमकी हवी असलेली वेबसाईट शोधताना अक्षरशः वैताग येतो. पण थांबा, यावर एक भन्नाट उपाय आहे आणि आज आपण तोच बघणार आहोत. आणि तो उपाय आहे वेबसाईट इन्स्टॉल करणं. आता इन्स्टॉल म्हणजे काय? तर म्हणजे त्या वेबसाईटचा एक आयकॉन थेट आपल्या फोनच्या होम स्क्रीनवर येईल. त्यावर क्लिक केलं की झालं, ती वेबसाईट एका ॲपसारखी उघडेल. पूर्ण स्क्रीनवर वरचा तो ॲड्रेस बार वगैरे काहीही दिसणार नाही. एकदम भारी वाटतं. तर सगळ्यात आधी बघूया अँड्रॉइड वापरणाऱ्यांसाठी, कारण बरेच जण अँड्रॉइड फोन आणि त्यावर क्रोम ब्राउझर वापरतात. आणि खरं सांगायचं तर ही पद्धत अगदीच सोपी आहे. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. लक्ष द्या. पहिली स्टेप, क्रोममध्ये जी वेबसाईट हवी आहे ती ओपन करा. दुसरी स्टेप, वर उजव्या कोपऱ्यात 3 डॉट दिसतायत त्यावर टॅप करा. तिसरी स्टेप, तिथे तुम्हाला इन्स्टॉल ॲप किंवा ॲड टू होम स्क्रीन असा ऑप्शन दिसेल, तो निवडा. आणि शेवटची चौथी स्टेप, इन्स्टॉलवर टॅप करा. झालं. आता इथे एक गोष्ट आहे. काही फोन्समध्ये इन्स्टॉल ॲप असं दिसेल तर काहींमध्ये ॲड टू होम स्क्रीन असं दिसेल. थोडा फरक आहे. इन्स्टॉल ॲपमुळे अगदी खराखुरा ॲप वापरल्यासारखं वाटतं. पण काळजी करू नका, दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन निवडला तरी आपलं काम होणारच आहे. दोन्हीही एकदम मस्त चालतात. आणि हे बघा, झालं काम. फक्त काही सेकंदात त्या वेबसाईटचा आयकॉन तुमच्या होम स्क्रीनवर आलेला दिसेल, अगदी एखाद्या खऱ्या ॲपसारखा. ठीक आहे, अँड्रॉइडचं तर झालं. आता आयफोन वापरणाऱ्यांसाठी काय? त्यांच्यासाठी पण एक पद्धत आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे फक्त सफारी ब्राउझरमध्येच काम करतं. अगदी बरोबर. हे लक्षातच ठेवा. आयफोनवर वेबसाईटला ॲप बनवायचं असेल तर सफारी ब्राउझरच उघडावा लागेल. क्रोम किंवा दुसऱ्या कुठल्याही ब्राउझरमध्ये हे जमणार नाही. ही खूप महत्त्वाची सूचना आहे. आयफोनवरची पद्धत थोडी वेगळी आहे, पण सोपी आहे. बघा, सफारीमध्ये वेबसाईट उघडा. मग खाली जो शेअर आयकॉन दिसतो ना, तो वरच्या बाणासारखा, त्यावर टॅप करा. एक मेन्यू ओपन होईल. त्या थोडं खाली स्क्रोल करा, म्हणजे तुम्हाला ॲड टू होम स्क्रीन हा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा आणि मग ॲडवर टॅप करा. बस झालं. आता तुमच्या आयफोनच्या होम स्क्रीनवर पण त्या वेबसाईटचा आयकॉन तयार झालेला असेल. एका क्लिकवर ओपन. बरं, फोनचं तर झालं, पण डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचं काय? तिथेही हे करता येतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज दोन्ही ब्राउझरमध्ये चालतं. खरं तर ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. डेस्कटॉपवर तर हे अगदीच सोपं आहे. फक्त ती वेबसाईट उघडा. आता वर जो ॲड्रेस बार असतो ना, त्याच्या उजव्या बाजूला बघा, तिथे एक छोटासा आयकॉन दिसेल. कधी तो स्क्रीनसारखा असतो किंवा कधी डाउनलोडच्या चिन्हासारखा. त्यावर क्लिक करा आणि मग इन्स्टॉलवर क्लिक करा. बस झालं काम. काही सेकंदात तुमच्या डेस्कटॉपवर त्या वेबसाईटचा शॉर्टकट तयार, आणि तो एका वेगळ्याच विंडोमध्ये ओपन होईल. तर आपण अँड्रॉइड, आयफोन, डेस्कटॉप सगळ्यावर हे कसं करायचं ते बघितलं. पण हे सगळं करायचं का? याचा नेमका फायदा काय आहे? हे आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? चला हेच समजून घेऊया. याचे 3 मोठे फायदे आहेत. पहिला, होम स्क्रीनवरच आयकॉन मिळतो, म्हणजे सारखं ब्राउझर उघडून वेबसाईट शोधायची गरज नाही. दुसरा, ती साईट ॲपसारखी, म्हणजे फुल स्क्रीनमध्ये उघडते. आणि तिसरा, जो मला सगळ्यात जास्त आवडतो, तो म्हणजे तो वरचा ॲड्रेस बार आणि बाकीची बटणं काहीच दिसत नाही. एकदम क्लीन, फोकस केलेला अनुभव मिळतो. ह्या सोप्या स्टेप्स आहेत ना, त्या मित्रांना किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना पण पाठवता येतील, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. तर आज आपण बघितलं की कुठल्याही वेबसाईटला ॲप बनवणं किती सोपं आहे. आणि यावरून एक मोठा प्रश्न मनात येतो. भविष्यात आपण ॲप स्टोअरमधून मोठे मोठे ॲप्स डाउनलोड करण्याऐवजी अशाच प्रकारे थेट वेबसाईटच ॲप म्हणून वापरू लागलो तर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?